अय अय वेटर, किती वेळचा आवाज देते कळत नाहीये का? इकडे या. 1 मिनिट. तुम्ही सुद्धा कुठं बाहेर गेल्यावर किंवा हॉटेलला गेल्यावर तिथल्या लोकांना किंवा वेटरला असंच बोलवता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी आज तुमच्यासाठी टेबल मॅनर्सच्या अशा काही भन्नाट टिप्स घेऊन आली आहे की त्या तुम्हाला रोजच्या आयुष्यात सुद्धा खूप उपयोगी पडतील. पहिलं म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी बोलवलं आहे त्या ठिकाणी तुम्ही वेळेत पोहोचणं आणि वेल ड्रेस असणं गरजेचं आहे. दुसरं, ज्या लोकांसोबत तुम्ही गेलेले आहात त्यांच्यासोबत तुमचं व्यवस्थित कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे. म्हणजे अगदीच घास तोंडात धरून अजिबात बोलू नये. तिसरं म्हणजे काही जण वेटरला अगदी रूडली किंवा शुकशुक वगैरे असं करून बोलवतात, जसं की मी तुम्हाला दाखवलं तसं बोलू नये. त्याऐवजी तुम्हाला जे नाव सोयीचं असेल त्या नावाने तुम्ही बोलवावं, पण रिस्पेक्टफुली. टेबलला तर अजिबात हात पुसू नयेत. त्याऐवजी ना इथे टिश्यू दिलेले असतात त्याचा वापर करावा. त्याचबरोबर काही लोक जेवताना पचापचा आवाज करतात तोंडाचा, ते अजिबात करू नये. तोंड बंद ठेवून जेवावं. आपल्यासोबत असणारे बाकीचे लोक ज्या स्पीडनी जेवतायत ना तो स्पीड मेंटेन करावा. खूप जास्त भरभर किंवा खूप जास्त सावकाशही जेवू नये. आपण हॉटेलला गेल्यावर डेफिनेटली लिक्विड पदार्थ किंवा सूप मागवतो, त्यासाठी ना स्पूनचा वापर करावा. अशी वाटी अजिबात तोंडाला लावू नये, नाही तर समोरच्याला ऑकवर्ड होऊ शकता. आणि आता शेवटचं, जर तुम्हाला त्या ठिकाणची सर्व्हिस आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला हवी तेवढी टिप वेटरला देऊ शकता. ऑब्व्हियसली इट डिपेंड्स ऑन यू. ओके, तर या रोजच्या आयुष्यातल्या अशा काही बेसिक टिप्स होत्या ज्या आपल्याला यायलाच पाहिजेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा.